मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 4 मोठ्या कंपन्यांनी आपले क्वार्टर 1 फायनान्शियल 27 निकाल जाहीर केले आहेत. एका कंपनीचा नफा तब्बल 226% वाढला. दुसऱ्या कंपनीने 45% पेक्षा जास्त महसूल वाढ नोंदवलं. एका टेलिकॉम सेक्टरने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त नफा कमावला. तर एका ऑटो पार्ट्स कंपनीचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढला. कंपन्यांचे निकाल नेमके कसे आहेत? सर्व माहिती सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण इथे दररोज शेअर बाजारातील महत्त्वाच्या बातम्या, क्वार्टर वन निकाल, IPO अपडेट्स आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम बोलूया मदरसुमी वायरिंगबद्दल. कंपनीने क्वार्टर वन फायनान्शियल 27साठी चांगली महसूल वाढ नोंदवला आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 3,407 कोटी रुपयावर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा महसूल 2,494 कोटी रुपये होता. म्हणजे तब्बल 36.62% वार्षिक वाढ झाली आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर आधारावर देखील महसूल 2.18% वाढला आहे. टोटल इन्कम देखील 3,412 कोटी रुपयावर पोहोचला. येथेही जवळपास 37% वार्षिक वाढ दिसून आली. पण आता लक्षात घ्या, महसूल मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी नफ्यामध्ये तितकी वाढ झालेली नाही. प्रॉफिट बिफोर टॅक्स 195 कोटी रुपये राहिला. हा आकडा इयर ऑन इयर केवळ 3% वाढला. तर क्वार्टर ऑन क्वार्टर जवळपास 8% कमी झाला. नेट प्रॉफिट 145 कोटी रुपये राहिला. वार्षिक आधारावर केवळ 1.5% वाढ झाली. तर मागील तिमाहीच्या तुलनेत जवळपास 13%ची घसरण झाली. EPS 22 पैशावर स्थिर राहिला. व्यवसायातील महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने ESOP स्कीम मंजूर केला असून कर्मचारी लाभांसाठी स्वतंत्र ESOP ट्रस्ट तयार केला आहे. याशिवाय बोनस शेअर इश्यूमुळे मागील वर्षात EPS आकडे ॲडजस्ट करण्यात आले आहेत. एकंदरीत पाहिले तर महसूल मजबूत आहे, ऑर्डर फ्लो चांगला दिसतो, पण मार्जिनवर दबाव असल्यामुळे नफ्याची वाढ मर्यादित राहिली आहे. यामुळे बाजाराची प्रतिक्रिया मार्जिनवर अवलंबून राहू शकते. आता बोलूया कल्याण ज्वेलर्सबद्दल. कंपनीने पुन्हा एकदा दमदार वाढ दाखवली आहे. रेव्हेन्यू 1,05,889 दशलक्ष रुपयावर पोहोचला आहे. म्हणजे वार्षिक आधारावर 45.68%ची मोठी वाढ झाली आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर देखील महसूल वाढला आहे. टोटल इन्कम देखील 45%हून अधिक वाढून 1,06,446 दशलक्ष रुपयावर पोहोचला आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स 4,648 दशलक्ष रुपये राहिला. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 32%ने वाढला आहे. नेट प्रॉफिट 3,486 दशलक्ष रुपये झाला. यामध्ये 32% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. EPS ₹3.38 राहिला. मागील वर्षी तो ₹2.56 होता. याचा अर्थ कंपनीचा प्रति शेअर नफा देखील चांगला वाढत आहे. कंपनीने सांगितले की त्याचा संपूर्ण व्यवसाय ज्वेलरी सेगमेंटवर आधारित असल्यामुळे वेगळे रिपोर्टेबल सेगमेंट नाहीत. तसेच ब्रँड मजबूत करण्यासाठी जाहिरातीवरही मोठा खर्च करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होते की कंपनी भविष्यातील विस्तारासाठी आक्रमक धोरण स्वीकारत आहे. एकंदरीत निकाल मजबूत आहे. विशेषतः महसूल आणि नफा दोन्हीमध्ये चांगली वाढ दिसत आहे. आता बोलूया नायकाची पॅरेंट कंपनी फॅशन ई-कॉमर्स व्हेंचरबद्दल. या कंपनीने आज सर्वात मोठा सकारात्मक धक्का दिला आहे. रेव्हेन्यू 2,782 कोटी रुपयावर पोहोचला. वार्षिक आधारावर 29%ची वाढ झाली आहे. पण चर्चा नफ्याची नाही, पण खरी चर्चा नफ्याची आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स तब्बल 195%नी वाढून 129 कोटी रुपयावर पोहोचला आहे. नेट प्रॉफिट 79.76 कोटी रुपये झाला. मागील वर्षी या तिमाहीत नफा केवळ 24.47 कोटी रुपये होता. म्हणजे तब्बल 226% ची वाढ झाली आहे. ही या निकालातील सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. EPS देखील 8 पैशावरून वाढून 28 पैसे झाला आहे. कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ॲमिनो वेलनेसमध्ये 51%ची हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवहार जवळपास 32 कोटी रुपयाचा असेल. ही कंपनी स्किन केअर कॉस्मेटिक क्षेत्रात कार्यरत आहे. यामुळे नायका आपला ब्युटी पोर्टफोलिओ आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा विस्तार यशस्वी झाला तर भविष्यात ग्रोथ स्टोरी आणखी मजबूत होऊ शकते. एकूणच नायकाचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा मजबूत मानले जाते. आता बोलूया आजच्या सर्वात मोठ्या निकालाबद्दल. भारतीय एअरटेलने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. रेव्हेन्यू 5,85,000 कोटी दशलक्ष रुपयावर पोहोचला आहे.
वार्षिक आधारावर 18.4% वाढ झाली आहे. EBITDA जवळपास 19% वाढला आणि EBITDA मार्जिन 57.4% पर्यंत पोहोचला. हा खूप मजबूत आकडा मानला जातो. EBITDA मध्ये 23% वाढ झाली आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स तब्बल 31% वाढला. आता सर्वात महत्त्वाचा आकडा रिपोर्टेड नेट प्रॉफिट 10,011 कोटी रुपयावर पोहोचला. म्हणजे वार्षिक आधारावर जवळपास 35% वाढ. EPS देखील ₹13.38 झाला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने कंपनीने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहे. एकूण ग्राहक संख्या 681 दशलक्षावर पोहोचली आहे. या तिमाहीत जवळपास 1.5 कोटी नवीन ग्राहक जोडले गेले. इंडिया मोबाईल ARPU वाढून ₹264 पोहोचला. हा आकडा टेलिकॉम उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण ARPU वाढला, प्रत्येक ग्राहकामागे कंपनीला अधिक महसूल मिळतो. पोस्टपेड सेगमेंटमध्ये कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक क्वार्टरली कस्टमर ऑडिशन नोंदवलं आहे. होम ब्रॉडबँड बिझनेसमध्ये 33% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आफ्रिका बिझनेसने देखील 21% पेक्षाही अधिक वाढ नोंदवला. एअरटेल बिझनेस सेगमेंटमध्ये सातत्याने वाढ कामगिरी दिसत आहे. एकूणच पाहिले तर एअरटेलचा निकाल जवळपास प्रत्येक बाबतीत मजबूत दिसत आहे. तर आजचा कन्क्लुजन पाहिला तर आजच्या चारही कंपन्यांचे निकाल एकत्र पाहिले तर मदतसुमी वायरिंग इंडियाचा महसूल मजबूत आहे, पण नफ्यावर मार्जिनचा दबाव दिसत आहे. कल्याण ज्वेलर्सने महसूल आणि नफा दोन्हीमध्ये दमदार वाढ नोंदवला आहे. तर नायकाने सर्वाधिक आश्चर्यकारक निकाल देत नफा 226% वाढवला आहे. तर भारतीय एअरटेलने महसूल, ग्राहक संख्या आणि नफा या सर्वच बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर मित्रांनो, आजच्या चारही कंपन्यांच्या निकालापैकी तुम्हाला कोणत्या कंपनीचा निकाल सर्वाधिक जास्त आवडला? एअरटेल, नायका, कल्याण ज्वेलर्स की मदतसुमी? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तर्क चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.